नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, या चॅनलद्वारे आपण एज्युकेशनल, मोटिवेशनल आणि करंट अफेअर्स ही माहिती शेअर करत असतो. त्याचबरोबर आपण आजपासून या चॅनलवर मूल्यसंस्कार, बालसंस्कार याबद्दल देखील माहिती शेअर करणार आहोत. बालसंस्कार वर्ग जे आहेत ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित या मार्गाद्वारे चालवले जातात. प्रत्येक केंद्रामध्ये हा वर्ग निशुल्क घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना या वर्गामध्ये नियमित पाठवल्यास खरोखर मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल आपल्याला पाहावयास मिळतात. कारण आजची आपली मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे. ती जर संस्कारक्षम असेल, राष्ट्रभक्त असेल, आदर्श नागरिक असतील, तर प्रत्येक आई-वडिलांना हे आवडणारच आहे. आणि या वर्गातून घडणारी मुलं ही राष्ट्रभक्त, थोरामोठ्यांचा आदर करणारी अशी नक्कीच घडतील, यामध्ये तीळमात्र शंका नाही. हेच कार्य ओळखून परमपूज्य मोरे दादांनी हा विभाग सुरू केला होता आणि आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हे कार्य अविरतपणे सुरू आहे. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या या बालसंस्कार विभागातील एका उपायाला, जो प्रत्येक मुलांसाठी खूप चांगला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच माघ वसंत पंचमी या शुक्रवारी, येत्या शुक्रवारी ती येत आहे. या दिवशी प्रत्येक पाल्याने, आई असो वडील असो, त्यांनी आपल्या मुलांकडून सरस्वती मातेची पूजा करून घ्यावी. त्यांचे स्तोत्र मंत्र मुलांकडून म्हणून घ्यावेत आणि त्यानंतर एका वाटीमध्ये मध घेऊन तो सोन्याच्या काडीने किंवा असेल तर दर्भाची काडी किंवा तुळशीची काडी यापैकी कोणती एक काडी घेऊन त्या त्या मधामध्ये ती बुडवून मुलांच्या जिभेवर ऐन हा जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो आपण लिहावा. यामध्ये वयाची अट नाही. 20-25 किती वय असो ते आपल्याला चालेल, अगदी छोट्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत. कारण या उपायाने आपल्या जिभेवर सरस्वती मातेचा सदैव वास राहतो, याचं हे कारण आहे. त्यामुळे आणि ह्या पंचमीपासून सुरुवात करून प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या शुक्ल पंचमीला आपण हा उपाय करू शकतो. फक्त एवढंच आहे, नियमित आणि सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. याचे खरोखर खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.